स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नेर गावातील शांताराम नगर येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अतिक्रमित ठरवून हटवू नये, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। नेर गावातील शांताराम नगर परिसरात 1965 पासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अतिक्रमित ठरवून हटवू नये असा महत्त्वपूर्ण निर्णय अपर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे। दरम्यान या बैठकीला धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने यांची प्रमुख उपस्थिती होती। नागरिकांच्या समस्या आणि मागण्यांचा सविस्तर आढावा घेऊन प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून विचार करण्याची भूमिका घेतली। अनेक वर्षापासून येथे वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना संरक्षण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। दरम्यान या निर्णयामुळे शांताराम नगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला असून पुढील कारवाई करताना प्रशासनाने त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिलेले आहे। दरम्यान आजच्या या बैठकीला नेर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या नेर ग्रामस्थांच्या तर्फे आम्ही इथे आदरणीय उपजिल्हाधिकारी आदरणीय बोरकर साहेब यांना शिष्टमंडळाने भेट दिली। आज नेर गावातल्या धुळे तालुक्यातील महत्त्वाचं बाजारपेठेचं गाव आहे। फार मोठ्या संख्येने लोक तिथं गावामध्ये राहतात। गावठाण जागेवर आमच्या सर्व बांधवांनी त्या काळामध्ये 30-30, 40-40, 50-50 वर्षापासून घरं बांधले। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नुकताच आता 2011 पर्यंतचे अतिक्रमण नियमाकुल करण्याची घोषणा विधानसभेमध्ये केली। जे गावठाण जमिनीवरचे लोकांनी घरं बांधले होते त्याला CTSO लागू करा, म्हणजे सिटी सर्वेला लागू करा, जेणेकरून आपल्याला आपला सातबारा घेऊन बँकेमध्ये जाता येईल। पक्क्या घराचा आपल्याला उतारा असल्यानंतर आपल्याला आपली आर्थिक पत ही बँकेमध्ये सादर करत असताना आपली वाढेल, हा उदात्त हेतू या महाराष्ट्र सरकारचा आहे। आता आपण बघतो तर आतापर्यंत 2005 पर्यंतचे अतिक्रमण नियमाकुल होत होते, पण हे नेर गावामधले जे अतिक्रमण होते ते 30-30, 40-40, 50-50 वर्षापासून बसलेले होते। पण काही लोकांनी हायकोर्टामध्ये धाव घेत एक चुकीची त्या काळामध्ये येण्याची सनद झाली, त्याच्यावर सुद्धा हरकत ग्रामस्थांनी त्यावेळेस नोंदवलेली आहे की आमच्या गावामध्ये जे येणे झालं ते त्या काळामध्ये कुठल्या प्रकारे रस्ता, गटार, पाणी न करता, विजेची समस्या न करता डायरेक्ट त्याला येणे सनद देण्यात आली आणि त्या खोलामध्ये आम्हाला काही जायचं नाही। त्यांनी नंतरनं हायकोर्टामध्ये धाव घेतली की हे 40-50 घरं हे पाडले पाहिजे आणि मग मला त्या येणेमध्ये जायला रस्ता मोकळा करून दिला पाहिजे। आम्ही जेव्हा म्हटलो की या ठिकाणी कधीच रस्ता अस्तित्वात नव्हता आणि त्यांनी आता घरं पाडून रस्ता मागणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे आणि हे लोक 50-50 वर्षापासून तिथं राहतात। तुम्ही येणे कधी केलं, गावात कधी आले, कोणाला माहीत नाही। आम्ही ग्रामस्थांना विचारतो, कुठल्याही पक्षाचा असेल त्यांना विचारतो, ते या गृहस्थाला ओळखत नाही। म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की अशा कुठल्याही प्रकारचं काम करू नका। तर प्रशासनाने ती विनंती मान्य केली आणि हायकोर्टामध्ये फेर याचिका करून आम्ही ते आमचं म्हणणं मांडणार आहोत, कारण की मान्य उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे। मान्य उच्च न्यायालयाचा अवमान आपण करू शकत नाही, पण मान्य उच्च न्यायालयाच्या लक्षामध्ये आम्ही हे आणून देऊ इच्छितो की हे लोक हे 50-50 वर्षापासून तिथं बसतात आणि कधीच तिथं गाळवाट, वहिवाट, रस्ता कधीच अस्तित्वात नव्हता आणि चुकीच्या प्रकारे कोर्टाची दिशाभूल करण्याचं काम संबंधित माणसाने केलं होतं आणि त्याच्यासुद्धा कडक कारवाई ही प्रशासनाने केली पाहिजे, मान्य उच्च न्यायालयाने केली पाहिजे, ही विनंती आज आम्ही कलेक्टर ऑफिसला केलेली आहे।